दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याआधी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाणार आहेत। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अयोध्येला जाणार असल्याचं कळतंय। महंतांनी शिंदेंची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार हे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अयोध्येला जाऊन श्रीराम लल्लांचं दर्शन घेणार आहेत। या क्षणाला जी आपण उपलब्ध असलेली छायाचित्र पाहतोय त्यानुसार ही भेट झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अयोध्येला जाणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। तर त्यानंतर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडल्यात। औरंगजेब क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं आणि या संदर्भात चूक लक्षात आल्यावर आव्हाडांनी सारवासारव केली आहे। ही सारवासारव करतानाही आव्हाडांनी आणखी एक चूक केली। औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं। जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या वडू तुळापूरमधील समाधीस्थळी नाक घासून माफी मागावी असं वक्तव्य स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधवांनी केलंय। औरंगजेबाचं समर्थन आणि हिंदू धर्मावरती बोलणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं असं वक्तव्य करत मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी संताप व्यक्त केलाय। अजित पवारांच्या विधानाचे मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी समर्थन केलेलं आहे। जोपर्यंत राज्य सत्ता ताब्यात नाही तोपर्यंत काही नाही। पवारांच्या वक्तव्याप्रकरणी राजकारण जास्त सुरू आहे। सत्य जे आहे ते नाकारून चालणार नाही असं पुरुषोत्तम खेडेकरांनी म्हटलंय। अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका जालन्याचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य अजित पवार यांनी विधिमंडळात केलेलं होतं आणि त्यामुळे अजित पवारांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणीकरांनी दिलाय। अजित पवारांना भाजपतर्फे धर्मवीर पुरस्कार देऊ अशी खोचक टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे। अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा सुजय विखे पाटलांनी समाचार घेतला। संभाजीराजे छत्रपतींनीच शंभूराजेंना धर्मवीर ही पदवी लावू नका अशी भूमिका मांडल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय। त्याऐवजी स्वातंत्र्यवीर म्हणा असं संभाजीराजे अनेक भाषणातून म्हणत असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे संभाजीराजेंना आता सनातन की महाराष्ट्र धर्म यापैकी कोणता धर्म अपेक्षित आहे असा सवाल त्यांनी केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केलेलं आहे। अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून जबाबदार पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारं वक्तव्य टाळावं। त्यात सोबत अभ्यास करण्यापूर्वी बोलणं टाळावं असा सल्लाही त्यांनी अजित पवारांना दिलाय। चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघातून यंदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। जे पी नड्डा यांच्या सभास्थळी मुनगंटीवार यांची चित्रफीत दाखवण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। चंद्रपूरमधील परिस्थिती भाजप विरोधी आहे। चंद्रपुरामध्ये काँग्रेसचा खासदार निवडून येणार असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेलं आहे। औरंगाबादमध्ये जे पी नड्डा यांच्या सभेला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली। मात्र अवघ्या 60 सेकंदात म्हणजे 1 मिनिटातच पंकजा यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं आणि त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आधीच या सभेसाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं होतं। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो हा 2.5 महिन्यांचा कार्यक्रम महाराष्ट्र काँग्रेस राबवणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय। 10 जानेवारी रोजी नागपुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून काँग्रेस लोकसभेच्या तयारीला लागल्याचं ते म्हणाले। संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावरती हल्लाबोल केलेला आहे। दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं। दीपक केसरकरांनी जे विधान केलेलं आहे त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे।
परभणीमधील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वक्तव्यानं खळबळ उडालेली आहे। तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं, नाहीतर मी आत्महत्या केली असती, असं विधान रत्नाकर गुट्टे यांनी केलेलं आहे। एकनाथ खडसे यांनी आपल्या शेतजमिनीच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांची बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केलेला होता आणि या प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिलं होतं। त्यानंतर खडसेंची उत्खनन झालेलं क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचं पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झालंय। काय झाडी काय डोंगर या डायलॉग बाजीनं प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। शहाजी बापूंनी चक्क 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलेलं आहे। बेंगळुरूमधील श्री श्री रविशंकर यांच्या पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया शिबिरात हजेरी लावून त्यांनी हे वजन घटवलं। देशामध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला पाणी देण्यासाठी 2024चं उद्दिष्ट मी घेतलेलं आहे। त्यामुळेच मला आता भाऊ व्हायचं नसून पाणीवाले बाबा व्हायचं आहे। तसंच गाव तिथे शाखा, गाव तिथे शिवसेना असं करत शिवसेनेचा विस्तार करून जिल्हा भगवामय करण्याचा संकल्प केलेला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। नांदेडमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। पोलीस दलाच्या वतीनं बंदुकीच्या 3 फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली। भाई केशवराव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमलेला होता। मुंबईमध्ये 4 ते 6 जानेवारी दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यात जगभरातील मराठी भाषा प्रेमी एकाच मंचावरती येणार असून 500हून अधिक परदेशी नागरिकही हजेरी लावणार आहेत। झारखंड इथल्या समेत शिखर या जैनांच्या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित केल्यानं देशभरात संताप व्यक्त होतोय आणि या निर्णयाविरोधात भिवंडी शहरात विराट मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी हजारो जैन बांधव भगिनी रस्त्यावर उतरले होते। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण घटल्यानं अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत। आशिया खंडामधील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला। या प्रकल्पाला विरोध करणारी वनशक्ती या संस्थेची याचिका उच्च न्यायालयानं निकाली काढलेली आहे। माहीम निसर्ग उद्यानाचा या पुनर्विकासात समावेश नसल्याचा राज्य सरकारचा खुलासा आहे। उच्च न्यायालयानं तो मान्य देखील केलेला आहे। धारावीच्या मेकओव्हरमधील मोठा अडथळा दूर झाल्याचं मानलं जात आहे। भिवंडी शहरामधील विस्डम शाळेनं काही विद्यार्थ्यांना शाळेमधून काढून टाकून त्यांचे दाखले परस्पर पोस्टानं धाडलेत आणि त्या विरोधात महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू असताना एका 14 वर्षीय शाळकरी मुलानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानं आंदोलन भरकटलं। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ठाण्यामधील ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णींनी वयाच्या 60व्या वर्षी अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर माउंट विन्सन सर करून नवा विक्रम केलेला आहे। वयाच्या 60व्या वर्षी कठीण शिखर सर करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरले। ठाण्यातल्या माहुली किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवून शंभुदुर्ग प्रतिष्ठाननं नववर्षाचं स्वागत केलं। गडावरती येणाऱ्या पर्यटकांना गड चढताना रस्त्यांची माहिती व्हावी यासाठी दिशादर्शक फलक लावत भगवा ध्वजही उभारला। प्रशासन या किल्ल्यांकडे दुर्लक्ष करत असून सामाजिक संस्थांनाही आडकाठी करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। धुळ्यामधील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्डचे डॉक्टर संपावरती गेल्यात। सध्या राज्यामधील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन देण्याची मागणी यावेळी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा प्रबळ व्हावी यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका दिलेल्या होत्या, मात्र चालक नसल्यानं या रुग्णवाहिका धुळखात पडू नयेत, त्यामुळे रुग्णवाहिका असतानाही उपयोगात येत नसल्यानं याचा परिणाम रुग्ण सेवेवरती झालाय। सिंधुदुर्गमधील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवेतून कमी करण्यात आलेल्या 19 कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। या कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन छेडलेलं असून आंदोलनाला 13 दिवस पूर्ण झाल्यात। आमच्यावरती सहसंचालक जाणून बुजून अन्याय करत असल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेला आहे।
सांगलीमधील जत तालुक्यातल्या पांडोझरी गावामध्ये मुलांच्या हट्टानं पालकांना निर्व्यसनी बनवलेलं आहे। शिक्षकांच्या मदतीनं या मुलांनी घरोघरी जाऊन व्यसन मुक्तीचं आवाहन केलं आणि त्यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल 40 कुटुंबातील पुरुषांनी मुलांच्या हट्टापुढे व्यसन मुक्तीचा मार्ग स्वीकारला। नांदेडमधील सीमावर्ती भागातील समस्यांबाबत प्रशासनानं आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागल्यानं आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे 5 जानेवारी रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। खासदार उन्मेष पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवरती टीका केलेली आहे। अजित पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व जर महापुरुषांचा अपमान करत असेल तर समाजकार्य आदर्श घेईल असा टोला उन्मेष पाटील यांनी लगावला। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरामध्ये उमटतायत। वर्ध्यामध्ये सुद्धा भाजपनं आक्रमक होत अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला। कल्याणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केलंय। यावेळी अजित पवारांविरोधामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। अजितदादांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपनं दिलाय। बीडमध्ये सारख्या चेहऱ्याचे 61,270 मतदार असल्याचं समोर आलेलं आहे। यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केलेली आहे, तर एकाच मतदारानं 2-3 ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी केल्यानं असे प्रकार घडत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये कोयत्यानं दहशत माजवणाऱ्या आरोपीची भारती विद्यापीठ पोलिसांनी वरात काढलेली आहे। सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी 2 तरुणांनी कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कॉलेज परिसरात असा गुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांनी हातात बेड्या घालून त्यांची वरात काढली। धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यामधील 42 पोलीस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरतीसाठी 3000हून अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत। भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे। गुहागरमध्ये पालशेत ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती समोर भजन आंदोलन केलं आणि उपोषणही केलं। पालशेतमध्ये शाळेच्या शौचालयाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कारवाई न झाल्यामुळे तक्रारदार मिनार पाटील आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती समोर उपोषण केलेलं आहे। पुण्यामधील येरवडा तुरुंगामध्ये 3 कैद्यांचा मृत्यू झालेला आहे। कैदी संदेश गोडेकरला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी येरवडा जेल बाहेर आंदोलन केलं। सांगलीमध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस दलाकडून रॅली काढण्यात आली। पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते ध्वज दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली। 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आणि त्यावेळेपासून 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातोय। नाशिकच्या तळेगाव धरणाजवळ वन विभागानं धडक कारवाई करत बिबट्याला जेरबंद केलं। परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागानं दाखल होत दूरवरूनच त्याला बेशुद्धीचं इंजेक्शनही मारलं। त्यानंतर जाळी टाकत त्याला जेरबंद करण्यात आलं। हा बिबट्या आजारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उल्हासनगर शहरामधील एका बिल्डिंगच्या टेरेसवरती बदलापूर आणि कल्याण वन विभागानं धाड टाकली, तर या धाडीमध्ये टेरेसवरती 25 ते 30 पोपट हे बेकायदेशीररित्या पिंजऱ्यामध्ये बंद केलेले आणि यातील काही पोपट हे मृतावस्थेत आढळून आलेले आहेत। या प्रकरणी वन्यजीव संरक्षक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वन विभाग अधिक तपास करत आहे। धुळे शहरामध्ये उत्तर प्रदेशातील एका मजुराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत। बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी 28 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। सकाळी आंदोलनकर्त्यांनी पवारांच्या विरोधात निषेधाचे फलक दाखवत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं होतं। शिजान खानच्या कुटुंबियांनी तुनिशाच्या आईचे आरोप फेटाळून लावले आहेत। शिजानला आत्महत्या प्रकरणामध्ये गोवण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आईच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नायगाव रेल्वे पुलाखाली ट्रेलर अडकल्यानं वर्सोवा पुलाच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवरती आला। वर्सोव्याच्या जुन्या पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे।
गोंदियामधील सडक अर्जुनी तालुक्यातील इग्गीपार इथे पुलावरती चढत असताना मॅग्नीज वाहून नेणारा ट्रक आगीमध्ये जळून खाक झालेला आहे। ट्रकचा टायर फुटला आणि दुभाजकावरती आदळून आग लागल्याची माहिती मिळते आहे। यात जीवितहानी झालेली नाहीये। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडलेला आहे। मान यांच्या हेलिपॅडजवळ हे शेल सापडलं। चंडीगड पोलिसांकडून तपास सुरू आहे। छत्तीसगडच्या नारायणपूर इथे धर्मांतराच्या मुद्द्यावरून स्थानिक आदिवासी नागरिक आक्रमक झालेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून शेकडो आदिवासी नागरिकांचा चर्चवरती हल्ला करत तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली। तर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटही झाली। या झटापटीत पोलीस अधीक्षकांचं डोकं फुटलं असून 15 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले। राजस्थानच्या पालीमध्ये सूर्यनगरी एक्सप्रेसचे 13 डबे रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडलेली आहे। या घटनेत 21 जण जखमी झालेल्या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर किरकोळ जखमींना 25,000ची मदत रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेली आहे। कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती खूपच खराब होत असल्याचं दिसतंय। रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे हेनान प्रांतामध्ये रुग्णालयानं ऑनलाईन सेवा सुरू केलेल्या आहेत। त्यामार्फत रुग्णांना घर बसल्या उपचार सांगितले जातात। परदेशी नागरिकांना कॅनडामध्ये घर घेण्यास 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। स्थानिकांना योग्य दरामध्ये घरं विकत घेता यावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परदेशी नागरिक कॅनडामध्ये घर घेत असल्यानं घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं सरकारचं म्हणणं आहे। नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांना 10 जानेवारीला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे आणि याबाबत पंतप्रधानांनी संसदेला पत्रही लिहिलंय। श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावरून पाय उतार झालेले गोताबाया राजपक्षे यांनी अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला आहे। 2019 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी गोताबायांनी त्यांचं अमेरिकन नागरिकत्व सोडलं होतं। आता त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केलेला आहे। नंतर स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाणार आहेत। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते अयोध्येला जातील। महंतांनी शिंदेंची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अयोध्येला जाऊन श्री राम लल्लांचं दर्शन घेणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अयोध्या मंदिराचे मुख्य महंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले असून यावेळेस महंतांनी मुख्यमंत्र्यांना अधिकृतपणे अयोध्येमध्ये येऊन रामाचं दर्शन घेण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला। तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।